वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करता येणार नाही, ते रियूज बऱ्याच वेळेस करतात. तर फसायच्या ज्या रुको गाईडलाईन आहेत, RUCO रुको गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सचं इम्प्लिमेंटेशन करणं बंधनकारक आहे. आणि 25 TPO त्याच्यावरती जर गेलं तर ते वापरता येत नाही. आता ठळकपणे आपल्या टेक्निकलच्या ऐवजी नॉर्मल भाषेत म्हणायचं तर त्या तळताना किंवा तेल जे आहे हे ज्यावेळेस करतात त्यावेळेस फ्लेम्स येतात, तर ते 25% जास्त असतं. वास यायला लागला 25% वरती असतं. काळं दिसायला लागलं 25% वरता, विच इज डेंजरस. त्याचे प्रिव्हेंट ते वापरताच येत नाही. ते करण्यासाठी एजन्सीज आहेत, त्यांना ते सेल करायचं आणि त्याने ते मार्केटच्या बाहेर न्यायचं आहे. एकाने कोणतरी विकायचं, दुसऱ्याकडे वापरायचं किंवा दुसरा यूज करणार त्याला द्यायचं, हे याच्यामध्ये बंधनकारक आहे. त्याच्यामुळे रुको गाईडलाईनचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित आहे. नवी गोष्ट आहे की ऑनलाईन विक्री होणाऱ्या अन्नपदार्थाबाबत परवाना क्रमांक प्रत्येक ठिकाणी लागेल, कॅलरीची माहिती लागेल, अलर्जींची माहिती लागेल, आणि जेवढे त्यांचे किचन असेल तर प्रत्येक किचनला इंडिव्हिज्युअल परवानग्या त्यांना घ्यावा लागेल. मोठ्या ज्या आस्थापना आहेत, पर्टिक्युलरली 50 करोडच्या वरच्या ज्यांचा टर्नओव्हर आहे, त्यांनी फसाईच्या मान्यताप्राप्त ज्या संस्था यांच्यापर्यंत पासून हे ऑडिट बंधनकारक आहे, त्यांना ऑडिट करून घेणं. इयरली त्यांनी ते मॅन्डेटरी ऑडिट पूर्ण सगळ्या प्रोसेसेसचं हे करणं अपेक्षित आहे. ह्याही गोष्टी आपण करतोय.